मागील काही आठवडे आपण पवित्र शास्त्रामधून एक जे वचन आहे त्याच्यावरती मनन करत आहोत. इब्री लोकासपत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन. आज पुन्हा एकदा तुमच्या समोर मी ते वाचेन. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. आपल्या सर्वांना प्रौढतेप्रत वाटचाल करायची आहे आणि त्याच्या अगोदर संत पावलांनी या ठिकाणामध्ये पाया जो आहे, ज्या मूळ गोष्टी आहेत त्या सांगितल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण दृढ असावं आणि मग तिथून पुढे आपण प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया असं त्याने आपल्याला त्या ठिकाणामध्ये उत्तेजन दिलेलं आहे. ज्या पाया संबंधाच्या गोष्टी आहेत त्या 6 गोष्टी त्यांनी त्या ठिकाणात नमूद केलेल्या आहेत आणि त्यापैकी पहिलं निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, ह्याबद्दल आपण अगोदर पाहिलेला आहे. देवावरचा विश्वास जो आहे याबद्दल आपण पाहिलेला आहे आणि तिसरा जो मुद्दा आहे बाप्तिस्म्यांचे शिक्षण, आपण त्यावरती मनन करत आहोत. बाप्तिस्म्यांचे शिक्षण काय आहे? बाप्तिस्म्यांचे म्हणजे इथे अनेकार्थी असा शब्द वापरलेला आहे, अनेक वचनी शब्द वापरलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे मागील काही आठवडे सुद्धा पाहिलेला आहे की सर्वात प्रथम जो बाप्तिस्मा आहे तो एका आत्म्यामध्ये ख्रिस्ताच्या शरीराशी जोडले जाण्याचा आहे. त्यानंतरचा बाप्तिस्मा तो पाण्याचा बाप्तिस्मा आहे आणि त्यानंतर आपण हे 2 पहिले बाप्तिस्मे पाहिलेले आहेत अगोदरच. तिसरा आहे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि चौथा आहे की त्याच्या अग्नीचा बाप्तिस्मा. आज आपण पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे त्याच्याबद्दल पाहणार आहोत. मागच्या रविवारीच हा विषय आपल्याला घ्यायचा होता, परंतु मागच्या रविवारी आपण पाहिलं नाही ह्याच्यावरती आणि मागचा सोमवार आणि मंगळवार जो आहे आणि त्या दिवशी पवित्र शास्त्रानुसार देवाने दिलेले जे कॅलेंडर आहे त्याच्यानुसार 50व्या सणाचा दिवस झाला आणि अगोदरच होऊन गेला आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि आपला टॉपिक पण त्याच थोडा रिलेटेड आहे की पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे त्याच्याबद्दल आपण पाहूयात. पेंटिकॉस्ट पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा हा फक्त नवीन कराराची एक कॉन्सेप्ट किंवा नवीन करारामध्ये नव्याने लोकांच्या समोर मांडलेला कुठलाही एक नवीन सिद्धांत नाही. ज्यावेळेस आपण लेवी 23 ह्याच्यावरती नेहमी मनन करत असतो आणि त्या ठिकाणामध्ये सुद्धा जे परमेश्वराने नेमून दिलेले 7 सण आहे त्या 7 सणांमधला चौथा जो आहे हा 50व्या दिवसाचा सण त्या ठिकाणामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. जुन्या करारात आणि नवीन करारात दोन्ही करारांमध्ये 50व्या सणाचा जो दिवस आहे त्याला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये अनेक 50व्या सणाच्या दिवशी घडलेल्या अनेक घटना नमूद करण्यात आलेल्या आहेत, पण सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे जुन्या करारामध्ये झाली की मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्र, जे टोरा जे आहे जे देण्यात आलेलं आहे ते 50व्या सणाच्या दिवशी इस्रायल लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. ही जुन्या करारामधली एकदम मोठी ठळक अशी घटना आहे. आणि नवीन करारामध्ये जर पाहिलं तर प्रेषित 2 ह्या ठिकाणामध्ये 120 जण माडीवरच्या खोलीमध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर त्याचं पुनरुत्थान प्रथम फळांच्या सणाच्या दिवशी झालं आणि त्यानंतर 40 दिवसांनी त्याचं स्वर्गारोहण झालं आणि त्यानंतरचे जे 10 दिवस आहे ते म्हणजे 50व्या सणाच्या दिवसापर्यंत माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण होते आणि ते प्रार्थना करत होते, वाट पाहत होते आणि प्रेषित 1:8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना त्या ठिकाणामध्ये प्राप्त झालं. अन्य भाषेमध्ये ते सर्वात प्रथम त्या ठिकाणामध्ये बोलू लागले असा उल्लेख त्या ठिकाणात केलेला आहे. आणि मग पुढे प्रेषितांची कृत्ये या ठिकाणात त्या घटना अनेक वेळेस घडत गेल्या आणि महत्त्वाच्या आहे ते आजच्या काळामध्ये सुद्धा. सो जर आपण संपूर्ण पवित्र शास्त्राचा विचार केला तर जुन्या करारामध्ये फक्त जे मिळालेलं नियमशास्त्र आहे त्या नियमशास्त्रांची जी कृत्य आहे ती पुरेशी नाहीत. आणि नवीन करार फक्त पाहिला तर पवित्र आत्म्याचं फक्त सामर्थ्य उपयोगाचं नाही. आपण आजच्या काळात राहतो, संपूर्ण पवित्र शास्त्र आपल्याला देण्यात आलेले आपण लोक आहोत आणि म्हणून त्याच्या नावाचे साक्षीदार व्हायचं आहे आपल्याला.
त्याचे खरे शिष्य व्हायचे आहे. म्हणून आपल्याला सत्याचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. फक्त वचन आहे पण पवित्र आत्मा नाही, त्या ठिकाणामध्ये प्रगटीकरण नसतं. मनुष्याचं ज्ञान अभ्यासू प्रवृत्तीद्वारे आलेल्या गोष्टी असतात. आणि फक्त जर पवित्र आत्मा आहे परंतु देवाचं वचन नाही, तर त्या पवित्र आत्म्याची वाणी कशी ऐकावी, त्याच्यापासून प्रगटीकरण कसं प्राप्त करून घ्यावं, ते सामर्थ्य कशा रीतीने उपयोगात आणावं याचं मार्गदर्शन मिळत नाही. आणि म्हणून देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्मा, ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळात आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाच्या आहे. ह्या दोन्ही गोष्टी कंपल्सरी म्हणजे आपल्या जीवनामध्ये असणंच गरजेचं आहे. दोन्ही गोष्टी एक साथ त्याचा समन्वय असणं, आपल्या जीवनामध्ये एक समतोल असणं, आणि त्याद्वारे आपण त्याच्या राज्याचं आणि त्याच्या नावाचे उत्तम असे साक्षीदार, त्याचे शिष्य, त्याचे प्रेषित, त्याचे निवडलेले लोक होण्यासाठी आणि ह्या संपूर्ण सृष्टीला शुभवर्तमानाची सुवार्तेची घोषणा करण्यासाठी जो आमचा लवकर आणि फार लवकर येणारा जो राजा आहे त्याच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आम्ही यशस्वी आणि योग्य असे व्यक्ती ठरतो. म्हणून 50व्या दिवसाचं ह्या जो महत्त्व आहे ते आपल्यासाठी फार महान आहे. देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य एक साथ चालतात, एक साथ, कुठलंही कमी नाही, कुठलंही जास्त नाही, सोबत असणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं आत्मिक जीवन आहे ते इम्बॅलन्स्ड होईल, तिथे असमतोल येईल, कुठल्या तरी एकाच गोष्टीच्या मागे गेलो तर. हे 50व्या दिवसासंदर्भात झालं. गोइंग बॅक टू आवर टॉपिक, आपल्या पुन्हा जो विषय आहे त्याच्याकडे जात असताना जे यूट्यूबचे लिसनर्स आहेत त्यांना पण सांगेल, किंवा आता प्रत्यक्ष ऐकतात त्यांना पण सांगेल, महनाई व्लॉग आपलं चॅनल आहे यूट्यूबवरती. त्या ठिकाणामध्ये पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, 50वा दिवस, हे सगळे जे विषय बोललेले आहे त्याबद्दल अनेक असे उपदेश त्या ठिकाणामध्ये, टीचिंग्स, प्रीचिंग्स जे आहे ते अपलोड करण्यात आलेले आहे, तुम्ही पाहू शकता. पवित्र आत्म्याबद्दल बोलणं हा इतका मोठा विषय आहे, आयुष्यभर आपण त्याच्याबद्दल बोलायचं आहे, त्याच्या सामर्थ्याने भरून जायचं आहे. म्हणून एका तासामध्ये, एका सर्मनमध्ये हा कंप्लीट होणारा टॉपिक नाही. मी वेगवेगळे जे सर्मन्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगल्सनी त्याच्याबद्दल बोललेले आहे. आज एका वेगळ्या अँगलनी एक प्रौढतेप्रत प्रवास करणारा जो ख्रिस्ती व्यक्ती आहे, एक शिष्य आहे, ख्रिस्त शिष्य, त्याच्यासाठी हा पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे याचं महत्त्व हे आपण आज पाहूया देवाच्या वचनातून. प्रेषित 1:8 मध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास प्राप्त होईल, तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल पवित्र आत्मा तुमच्यावर आला, आणि मग तुम्ही यरुशलेम, यहुदा, शमरोन आणि सृष्टीच्या अंतापर्यंत माझ्या नावाचे साक्षीदार होता. जर त्याच्या नावाचं साक्षीदार व्हायचं आहे तर सर्वात प्रथम पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करणं गरजेचं आहे. शिष्यांच्या बाबतीत वेगळी गोष्ट होती. जर आपण योहान 20 मध्ये पाहिलं, आणि आय थिंक 28 वगैरे वचन असेल, योहान 20:22 वचन आहे, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्या दिवशी पुनरुत्थान झालं, प्रथम फळांचा सणाचा दिवस होता तो, त्याचं पुनरुत्थान झालं. सर्व माहिती आपल्याला सकाळी पहाटे स्त्रिया गेल्या होत्या, मरियेला प्रभूने दर्शन दिलं, आणि मग त्याच दिवशी 19वा जर वचन वाचलं ना तर त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं होतं, त्या दिवशी संध्याकाळीच ते लोक एका खोलीमध्ये होते आणि त्या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याच संध्याकाळी तिथे प्रगट झालेला. आणि मग 22व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. हालेलुया. त्या ठिकाणामध्येच शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्मा प्राप्त झाला होता. ज्याप्रमाणे आपण उत्पत्ती 2 मध्ये जर पाहिलं
तर मातीमधून जो मनुष्य घडवला होता देवानी, जो एक पुतळा होता मातीचा निर्जीव, आणि त्याच्या नाकपुड्यांमध्ये सुद्धा त्याने श्वास फुंकला. रुआख हाकोदेश, परमेश्वराचा जो श्वास आहे, आणि त्याने ह्यांच्यावरती सुद्धा तशीच फुंकर घातली. आत्मिकरित्या जो झोपी गेलेला मनुष्य आहे, त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने त्या पुनरुत्थानाच्या दिवशी त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या श्वासाची फुंकर घातलेली आहे. त्यांना आत्म्यामध्ये पुन्हा एकदा जागृत केलेला आहे. पवित्र आत्म्याचा स्वीकार त्यांना करायला लावला आहे. त्यांना पवित्र आत्मा त्याच ठिकाणामध्ये प्राप्त झाला होता. आणि प्रेषित 2 मध्ये त्यांच्यावरती, प्रेषित 1:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून आलं होतं. पण आजच्या काळामध्ये आपल्यासाठी ज्या वेळेस अन्य भाषा प्राप्त होते, त्याच वेळेस पवित्र आत्मा आपल्याला मिळत असतो. कारण आता आपल्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रत्यक्षरित्या या पृथ्वीवरती नाही, शिष्यांसाठी एक भविष्यात्मक अशी कृती त्यांनी केली होती. जर आपण पाहिलं तर त्याच्या अगोदर 3.5 वर्ष प्रभू येशू ख्रिस्त सेवा करत होता. शिष्य त्याच्या सोबतच होते, आणि नंतर पुनरुत्थानाच्या दिवशी पण त्याने त्यांना पवित्र आत्मा दिला. त्यानंतर फक्त 40 दिवस त्याच्या सोबत होते. ते 40व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं होतं. जर आपण फरक पाहिला त्या गोष्टींमधला, तर जी ख्रिस्ताची पुनरुत्थानाच्या अगोदरची सेवा आहे, ती सेवा तो करत असताना ज्यावेळेस शिष्य त्याच्या सोबत होते, त्याच्याकडून अनेक दाखल्यांच्या द्वारे, गोष्टींच्या रूपामध्ये देवराज्याची रहस्य आणि गुज समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी बोलत होता. अद्भुत गोष्टी, चिन्हे, चमत्कार, आरोग्य, अनेक गोष्टी, पापक्षमा आहे, अनेक गोष्टी तो त्यांना सांगत होता. नियमशास्त्र जे आहे ते सोप्या भाषेमध्ये त्यांना उलगडून सांगत होता. लोकांना देखील सांगत होता कशा पद्धतीने लोकांच्या समोर सेवा करायची हे अनेक गोष्टी ते त्याच्याबरोबर शिकले. पण आपण जे 40 दिवस जो पाहतो, जर आपण ते कंपेअर केलं तर त्या ठिकाणामध्ये ऍक्च्युली प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना खूप मोठे उपदेश दिले नाहीत. प्रभूची आणि त्यांची भेट झाल्याचे अनेक इन्सिडेंसेस आहेत. प्रभूने त्यांना सेवा करण्यासाठी, पुढील सेवा करण्यासाठी उत्तेजन दिलं, त्यांना आदेश दिला, त्यांना आज्ञा दिली, त्यांना सांगितलं आहे. पण त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दाखल्यांच्या द्वारे, अनेक गोष्टींच्या द्वारे त्यांच्याशी बोलताना आपल्याला दिसत नाही. कारण आता पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये देव त्यांच्या ठाई वस्ती करत होता. आणि म्हणून ते जेव्हा प्रभू बरोबर चालत आहे, योहान 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे जो देही झालेला शब्द होता, म्हणजे देवाचं वचन आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो त्यांच्या सोबत होता. आणि त्याने फुंकर घातली. त्यांच्या ठाई पवित्र आत्मा होता. ज्यावेळेस ते देवाचं वचन आणि तो पवित्र आत्मा ह्या दोघांबरोबर चालले होते, त्यांना जगिक ज्ञानाची, जगिक शब्दांची, अधिक एक्सप्लेनेशनची गरज पडली नाही. तर पवित्र आत्म्याच्या द्वारे फक्त त्या वचनाबरोबर, त्या देवाच्या पुत्राबरोबर, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भरलेल्या ख्रिस्ताबरोबर चालण्याच्या द्वारे त्यांना सामर्थ्य, त्यांना प्रगटीकरण प्राप्त होत होतं. त्यांना कळत होतं पुढे काय करायचं आहे. प्रभूने फार काही न बोलताच त्याच्या अंतःकरणातल्या गोष्टी पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना प्रगट होत होत्या. आपल्यासाठी ती भविष्यात्मक गोष्ट होती. तेच प्रभूने सांगितलंय. त्याच्या सोबत राहिल्याने, त्याच्या सोबत वाटचाल करण्याने, ते वचन जे आहे त्याच्या बरोबर चाललं की तो पवित्र आत्मा आपोआपच आपल्याला देवाचं जे अंतःकरण आहे ते प्रगट करत राहतो. देवाच्या वचनाचं प्रगटीकरण म्हणजे काय? देवाच्या वचनाचं प्रगटीकरण माझ्या स्वतःचं ज्ञान जगापुढे मांडण्यासाठी मला कधीच होत नाही प्रियांनो. माझ्या जीवनाचं परिवर्तन घडावं, अनेकांच्या जीवनाचं परिवर्तन घडावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाचं अंतःकरण मला समजावं, त्याची इच्छा, त्याची योजना काय आहे हे मला समजावं. याकरता आपल्याला नेहमी देवाच्या वचनाचं प्रगटीकरण होत असतं. तीच गोष्ट आहे वचन आणि आत्मा एकत्र चालण्याची. शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेषित 2 मध्ये आपण स्टोरी वाचतोच. आजच्या काळात आपल्याला का गरज आहे त्याची, ह्याचे मी काही मुद्दे सांगणार आहे. सर्वात पहिला मुद्दा पाहूयात. इफिसकरास पत्र
इफिस 5:18. द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. 17व्या वचनापासून वाचते. म्हणून तुम्ही मूर्खांसारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षारसाने मस्त होऊ नका. द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. देवाची इच्छा काय आहे? तर आपण आत्म्याने परिपूर्ण व्हावे. त्याने त्या ठिकाणात कृपया आत्म्याने परिपूर्ण व्हा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आत्म्याने परिपूर्ण व्हा. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही आत्म्याने परिपूर्ण व्हा. त्याने विनंती, रिक्वेस्ट, आपल्या इच्छा, ऑप्शन्स हे दिलेलं नाही आपल्याला. ते एक सिंपल स्टेटमेंट आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. तिथे आपल्याला एक आदेश देण्यात आलेला आहे. ही एक इनडायरेक्ट कमांडमेंट आहे. आदेश म्हणजे इनडायरेक्ट कमांडमेंट असते, सूचना असते. आपल्याला आज्ञा देण्यात आलेली आहे की आपण आत्म्याने परिपूर्ण झालं पाहिजे, आणि म्हणून त्याचा झटून शोध करणं आणि त्याला प्राप्त करणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये एक उदाहरण सांगते तुम्हाला समजण्यासाठी. एक ग्लास, एक भांड, एक पात्र जर मी ठेवलेलं आहे आणि मला त्यामध्ये काहीतरी ओतायचं आहे, पाणी ओतायचं आहे समजा. जर त्या पात्रामध्ये अगोदर काही भरलेलं असेल आणि तरीही मी पाणी ओतण्याचा प्रयत्न केला, तर जेवढी रिकामी जागा असेल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये भरलं जाईल. पण त्याच्याऐवजी जर ते पात्र रिकामं असेल पूर्णपणे आणि मग मी पाणी ओतत गेले, तर ते पात्र पूर्ण होईपर्यंत त्याच्यात पाणीच असेल. तसं आपल्या जीवनाचं आहे. प्रत्येकाला पवित्र आत्मा मिळतो तो क्षण जो आहे आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेस त्या व्यक्तीचं जीवन किती रिकामं झालेलं आहे, ख्रिस्तासमोर आपण किती रिक्त झालेलो आहे, किती पश्चाताप करून जीवन त्याच्या समोर आपण रिकामं मोकळं केलं आहे, त्याच्यानुसार त्या पवित्र आत्म्याची ओतणी आपल्यामध्ये होत असते. आणि म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळतो प्रत्येक व्यक्तीसाठी, तो एक वैयक्तिक अनुभव असतो. सर्वांना एक्झॅक्टली सेम टू सेम असा अनुभव घडत नाही, कारण प्रत्येकाचं पात्र किती रिकामं आहे, प्रत्येकाचं पात्र किती शुद्ध केलेलं आहे, याच्यानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सामर्थ्याचा, भरले जाण्याचा आणि त्या गोष्टींचा अनुभव घडत असतो. कधी कधी ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळतो त्यावेळेस एवढा अनुभव घडत नाही काही लोकांना, परंतु पुढे जाऊन जसा पवित्र आत्मा जाणीव करून देतो तसा माझ्यामधलं मी पण, पाप, जग, वासना आणि जगातल्या गोष्टी, सैतानाच्या गोष्टी ह्या जशा जशा कमी कमी होत जातात, ख्रिस्ता पुढे आपण त्या नम्रतेने रिक्त करत जातो, तितका अधिक ते सामर्थ्याने आपण भरत जातो. आपल्याला त्याचा अनुभव येतो. प्रत्येकाला वैयक्तिक जीवनामध्ये हा अनुभव येत असतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. कदाचित सुरुवातीला तुम्हाला थोडका, एकदम छोटा असा फक्त स्पर्श झाल्यासारखा अनुभव आला असेल, परंतु आपण प्रौढतेप्रत वाटचाल करत असताना या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण बुडलं जाणं आहे प्रियांनो. ते प्राप्त करण्यासाठी स्वतःला आपल्याला अधिक रिक्त करायचं आहे प्रभूच्या समोर, आणि अधिक त्या सामर्थ्याने, त्याच्या कृपेने भरून जायचं आहे. अधिक त्या पवित्र आत्म्याला वाव द्यायचा आहे. माझ्या घरात देखील समजा जर मला काही नवीन गोष्टी आणायच्या असतील तर काहीतरी जुन्या गोष्टी काढून टाकणं गरजेचं आहे. ते घर रिकामं करणं किंवा नवीन आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते ठेवण्यासाठी जागा असणं गरजेचं आहे. तसंच आपलं जीवन आहे. पवित्र आत्मा आहे, अन्य भाषा आहे, परंतु जितका अधिक आपण रिक्त होतो हळूहळू अधिक कृपादानांची आपल्या जीवनामध्ये ओतणी येते. अधिक ते आत्म्याचं फळ आपल्या जीवनाद्वारे प्रगट व्हायला लागतं. जितकी अधिक जागा त्याला मोकळी करून देतात तितकी अधिक जागा तो व्यापून टाकल आपल्या जीवनामधली. ही त्याने आपल्याला आज्ञा, कारण त्याने आज्ञा फक्त पवित्र आत्म्याने भरले जा दिली नाही आता वाचलेली. तो म्हणतो आत्म्याने परिपूर्ण व्हा. परिपूर्ण व्हा म्हणजे संपूर्ण भरले जाणे, की तुमच्या जीवनामध्ये मीपणा, जगातल्या गोष्टी, सैतानाच्या गोष्टी याला जराही जागा ठेवू नका. हळूहळू त्या सर्व बाहेर काढा. जमेल तितक्या लवकर त्या बाहेर काढा आणि तो परिपूर्णता जी आहे, ती संपूर्ण जागा जी आहे ती देव जो पवित्र आत्मा आहे ह्याच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून द्या. ही आपल्याला त्याने आज्ञा दिलेली आहे.
जर आपण त्या ठिकाणामध्ये वाचलं, बी फिल्ड विथ द होली स्पिरिट ना, आत्म्याने परिपूर्ण व्हा, इंग्लिशमध्ये बी फिल्ड विथ द होली स्पिरिट लिहिलेलं आहे. परंतु जर आपण मूळ जो ग्रीक शब्द आहे त्याचा जर का अर्थ बघितला तर तो अर्थ होतो टू बी कंटिन्युअसली फील्ड बाय द होली स्पिरिट. म्हणजे कंटिन्युअली म्हणजे सतत सतत कायम त्या आत्म्याने भरले जा. पवित्र आत्मा प्राप्त करणं हा एक वेळचा जरी अनुभव असला तरी त्याने भरलं जाणं हा आपल्यासाठी दररोजच्या दिवशी नवीन अनुभव आहे. दररोजच्या दिवशी त्याची ओतणी, त्याचं सामर्थ्य आपल्यासाठी गरजेचं आहे. जुन्या करारात सुद्धा ज्यावेळेस जेव्हा नियमशास्त्र देण्यात आलं 50व्या सणाच्या दिवशी, त्या ठिकाणामध्ये हिब्रू वर्ड्स आहे, खूप सुंदर आहे ते. तिथं म्हटलेलं आहे की नियमशास्त्र किंवा तोरा जे आहे, देवाच्या आज्ञा आहे, त्याचा जो शब्द आहे तो देण्याचा दिवस. इस्रायल लोकांना ते प्राप्त झालं होतं, राईट. पण पवित्र शास्त्रामध्ये ते देण्याचा दिवस असं नमूद करण्यात आलं. त्या ठिकाणामध्ये नियमशास्त्र मिळण्याचा किंवा प्राप्त करण्याचा दिवस म्हटलं नाही प्रियांनो, कारण देवाने एकदाच दिलेला आहे. प्राप्त आपण दररोजच्या दिवशी आपल्या जीवनात करत असतो. ते आपल्याला नेमून दिलेलं आहे. तीच गोष्ट इथं सांगितली आहे. जे त्या ठिकाणात म्हटलेलं आहे ते ह्याच ठिकाणात सुद्धा हेच सांगितलं आहे. या ठिकाणात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्या ठिकाणामध्ये वचनाच्या द्वारे आलेलं सामर्थ्य. आजच्या काळामध्ये दोन्ही गोष्टी आहेत की दररोजच्या दिवशी त्या प्राप्त करायच्या आहे, कंटिन्युअसली, सतत सतत, अखंडपणे. दुसरं जर पॉइंट आपल्याला पाहायचा की आपल्याला का पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची गरज आहे. प्रेषित 1:8 तर आपण अगोदरच पाहिलेलं आहे. त्या ठिकाणात सांगितलेलं आहे की आपल्याला त्याच्या नावाचं साक्षीदार होण्याचं जे सामर्थ्य आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होतं. आपण प्रेषित 2:14 देखील वाचूया. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. पेत्राबद्दल सांगितलंय. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं त्याने भविष्यवाणी केल्याप्रमाणे त्याच पेत्राने 3 वेळेस प्रभूला नाकारलं होतं. नंतर पश्चाताप केला त्या गोष्टींचा. आता ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं, प्रेषित 1:8 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याची पूर्तता बघा लगेच त्या ठिकाणामध्ये व्हायला लागली. की वरचे जे वचन आहेत त्या ठिकाणात जर 1 ते 13 वाचलं तर त्या ठिकाणात कसं पवित्र आत्मा सामर्थ्य उतरून आलं, अन्य भाषेत ते बोलले म्हटलेलं आहे. आणि इथं आता 14व्या वचनामध्ये म्हणत आहे की पेत्र उभा राहिला आणि बोलू लागला. पेत्राचं भाषण आहे त्यावेळेस केलेलं. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्यावरती त्याला साक्षीदार होण्यासाठीचा जो एक बोल्डनेस असतो, जे एक धैर्य असतं ते प्राप्त झालं. त्याला एक धीटपणा जो आहे तो त्याला मिळालेला आहे. तो धीटपणे, त्या बोल्डनेसनी, त्या धैर्याने आता त्याच्या नावाचा साक्षीदार झालेला आहे. त्याच लोकांना घाबरून घरामध्ये लपून बसत होते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर देखील. मग अशीच वचन वाचलं, दरवाजा बंद होता तिथे प्रभू प्रगट झाला अनेक ठिकाणी. पण आता मात्र पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. प्रेषित 1:8 प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेलं वचन पूर्ण व्हायला पण सुरुवात झाली. यरुशलेमेत ते आहे, त्यांनी म्हटलं सुरुवातच केली होती यरुशलेमेत. बघा सामर्थ्य प्राप्त झालं. जर आपल्याला लोकांच्या समोर त्या धीटपणाने, त्या धैर्याने, त्या बोल्डनेसने त्याच्या नावाचं साक्षीदार व्हायचं आहे तर आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करणं खूप गरजेचं आहे. कारण मग तिथून पुढे मी बोलतो असं नाही तर माझ्याद्वारे देवाचा पवित्र आत्मा बोलत असतो. ज्यावेळेस पेत्राचं ते संपूर्ण भाषण संपलेलं, 37वं वचन वाचलं तर त्या ठिकाणात तुम्हाला समजेल. हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यांना म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे.
पेत्राचा आणि बंधुजनांचं ऐकत होते ते, पण त्यांच्याशी पेत्राच्या द्वारे बोलणारा पवित्र आत्मा होता आणि तो देवाचं वचन त्यांना सांगत शिकवत होता. देवाचं वचन जेव्हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने सांगण्यात येतं त्यावेळेस ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागते. आपल्या जीवनामध्ये बदल घडावा हे त्यांच्या अंतःकरणामध्ये विचार त्यांना प्राप्त होतात आणि मग त्यांनी बंधुवर्गाला विचारलं की आम्ही आणखी काय करावे. ऐकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वाटतं की माझ्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं. हे समोर जे सांगत आहे हे सत्याचं वचन आहे. ते सत्य त्यांना स्वीकारण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना कॅपेबल बनवत असतो, त्यांना सक्षम करत असतो. आणि म्हणून त्याचं साक्षीदार होण्यासाठीचं जे धैर्य आहे, जे बोल्डनेस आहे, ते आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होतं. तुम्ही प्रेषित 4:31 ते 33 सुद्धा वाचू शकता रेफरन्ससाठी. त्या ठिकाणामध्ये सुद्धा ते तशीच घटना घडलेली आहे. तिसरा पॉइंट आहे माझा 1 कोरिंथ याचा 12वा अध्याय. पवित्र आत्मा आपल्याला कशासाठी महत्वाचा आहे याच्यासाठीचं पुढचा जो तिसरा पॉइंट आहे, ख्रिस्ताचे जे साक्षीदार आहे, जे आपण त्याचे शिष्य आहो, आपल्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी महत्वाचा आहे. थर्ड पॉइंट आपण पाहत आहोत 1 कोरिंथ याचा 12वा अध्याय 7 ते 11. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण, मी 6व्या वचनापासून वाचते. आध्यात्मिक जे दान आहेत त्यांच्याबद्दल या ठिकाणात सांगितलं आहे. आणि कार्यांचे निरनिराळे प्रकार आहे, तरी सर्वात कार्य करणारा देव एकच आहे. कार्य जे करत आहे, वर्क्स जे आहे, पवित्र आत्म्याची कृत्य जे आहेत ते काय आहेत ते या ठिकाणात सांगितलेलं आहे. तथापि आत्म्याचे प्रगटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते, कारण एकेकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, त्याच आत्म्यानुसार सर्व जे गोष्टी आहेत ते सर्व जे गिफ्ट्स आहेत, जे कार्य करण्याची क्षमता आहे ती पवित्र आत्म्याद्वारे. एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. पवित्र आत्म्याचे जे कार्य आहे, कृत्य आहे, काही लोक त्याला कृपादान म्हणतात, ते या ठिकाणात म्हटलेलं आहे. आत्मिक कृपादान ती प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणात खूप सुंदर सांगितलंय 11व्या वचनात की तोच एक आत्मा ही सगळी कार्य करतो. म्हणजे जरी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं कृपादान प्रगट करत असला तरी आपल्या सर्वांच्या ठाई एकच आत्मा आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण चालवले गेलं पाहिजे. त्या एका आत्म्याला गौरविलं गेलं पाहिजे. ते प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जे सर्व नावाहून श्रेष्ठ आहे तेच उंचावलं गेलं पाहिजे. देवाची जी इच्छा आहे तीच पूर्ण झाली पाहिजे. तेच पवित्र आत्म्याचं कार्य आहे. जर माझ्या स्वतःचं गौरव होत आहे, माझ्या सेवेचं गौरव होत आहे, माझं नाव उंचावलं जात आहे, तर समजून घ्या कधीच्या काळात पवित्र आत्म्याने कृपादानाची ओतणी केली होती, पण आता पवित्र आत्मा बाजूला राहिला आणि मी उंचावला जात आहे. ते नक्कीच पवित्र आत्म्याचं कार्य नाही. तो आपापल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की जे देवाची जेवढी इच्छा असेल त्यांनाच फक्त तेवढंच कृपादान प्राप्त होतं. नाही प्रियांनो, त्याच्या इच्छेप्रमाणे तो वाटून देतो असं का म्हटलं? कारण की त्याची इच्छा पूर्ण होण्याच्या अगोदर आपली इच्छा येते. माझी इच्छा किती भरून घ्यायची, जसं मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. जर एकच सोफा ठेवायची माझ्या घरामध्ये कपॅसिटी असेल तर मी एकच सोफा ठेवू शकल. एकच चेअर ठेवायची कपॅसिटी मी एकच चेअर ठेवू शकल. एकच कृपादान प्राप्त करण्याची आपली कुवत असेल आणि आपण तेच कृपादान घेऊन फक्त उडत असू, सगळीकडे धावत असू, तर मला तेवढंच मिळेल आणि मी आयुष्यभर त्याच्यावरतीच आनंदित राहील. पण मला ज्यावेळेस एक कृपादान मिळालं, त्याचं सामर्थ्य ज्यावेळेस मला कळालं, माझ्या मनामध्ये ओढ आणि इच्छाशक्ती उत्पन्न झाली पाहिजे. मी अधिक जागा त्याला रिकामी करून देऊ. जागा रिकामी करून दिली की त्याच्या इच्छेनुसार तो दुसरं कृपादान देईल. आणखी जागा मी त्याला रिकामी करून देईल, तिसरं कृपादान देईल.
जितकं अधिक मी त्याला वाव देईल तितक्या अधिक कृपादानांनी मी भरलं जाईल. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला फक्त एकच कृपादान असावं असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं नाही. आपण झटून प्रयत्न करायचा आहे की ती सर्व कृपादानं मला प्राप्त व्हावी, मी त्याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये जागा उपलब्ध करून द्यावी, तेवढ्या कृपादानांनी मी भरलं जावं, ही ओढ आणि इच्छा आपल्यामध्ये असावी. आणि ते कृपादानं जी आहेत, हे आत्ता वाचलेली 9 कृपादानं आहेत, ती सुद्धा आपल्या जीवनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारेच प्रगट होत असतात. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारेच प्रगट झाली पाहिजे, मनुष्याच्या आत्म्याच्या द्वारे नाही. बोलायला गेलं तर खूप खोल विषय आहे हा, परंतु मी प्रत्येक विषयावरती इन डेप्थ आत्ता बोलत नाही. मी फक्त एक आराखडा सांगते कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी पवित्र आत्म्याची गरज आहे आपल्याला. ह्याच्यातले जे 9 कृपादान आहे, आपण नक्की त्याच्यावरती कधीतरी येणाऱ्या दिवसांमध्ये खोलवर असा अभ्यास करणार, सिरीज घेऊ त्याची आपण. पुढचा पॉइंट आहे पवित्र आत्म्याची गरज मला कशासाठी आहे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची. तर आपण गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22 आणि 23 जर वचनं वाचली तर त्या ठिकाणामध्ये आत्म्याचं जे फळ आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. प्रीती, शांती, सौम्यता, आनंद, विश्वास, ममता, सहनशीलता, चांगुलपणा आणि इंद्रिय दमन, हे जे 7 जे गुणधर्म आहेत ते आत्म्याच्या फळाचे आहेत. फ्रूट ऑफ द स्पिरिट इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, आत्म्याचं फळ मराठीमध्ये लिहिलेलं आहे. इट्स नॉट फ्रूट्स, अनेक वचनी नाही म्हटलेलं आहे, अनेक फळ नाही म्हटलेलं, एकच फळ म्हटलेलं आहे. म्हणून तर आत्म्याचं एकच फळ आहे, त्याचे 9 गुणधर्म आहेत. समजा एखादं फळ आहे कुठलं तरी, मँगो समजा, आंबा घेऊयात आपण. जर आंबा घेतला तर त्याचे गुणधर्म असतात की त्याचा एक विशिष्ट आकार असतो, ते एका विशिष्ट ऋतूमध्ये उपलब्ध होतं, त्याचा रंग विशिष्ट असतो, पिवळ्याच रंगाचा असतो आंबा, कच्चा असताना हिरवा असतो, पिकलेला आंबा पिवळ्या रंगाचा असतो. त्याची एक विशिष्ट चव असते. आंबा म्हटलं तर आंब्याची चव आपल्याला आठवते, ॲपलची चव नाही आठवणार किंवा पेरूची चव नाही आठवणार. त्याचं बी एका विशिष्ट पद्धतीचं असतं, आंब्याचं बी त्याच्यामध्ये असलेलं, ते एक युनिकनेस आहे त्या आंब्याचा, की त्या आंब्याचं बी तसंच असतं, दुसऱ्या कुठल्या फळांचं तसं बी नसतं. त्या आंब्याचं बी जर आपण पेरलं तर त्याच्यातून आंब्याचं झाड येईल, ज्या प्रतीचा ज्या क्वालिटीचा तो आंबा असेल तसंच ते झाड येणार. त्याची साल एका विशिष्ट प्रकारची असते, त्या फळाचा वास एक विशिष्ट प्रकारचा आहे. हे सर्व त्या फळाचे गुणधर्म झाले. तसं आत्म्याचं फळ एकच आहे आणि हे बाकी सर्व त्याचे गुणधर्म आहेत. आणि आपल्याला ते संपूर्ण फळ प्राप्त करायचं आहे. ते सर्व जे 9 गुणधर्म आहेत त्याचे, ते आपल्या जीवनाच्या द्वारे आपल्याला एक ख्रिस्त शिष्य म्हणून प्रगट करायचे आहे. ते 9 गुणधर्म जे आहेत ते देवाचा स्वभाव प्रगट करणारे आहेत. प्रीती, शांती, सौम्यता, आनंद, विश्वास, ममता, सहनशीलता, चांगुलपणा, इंद्रिय दमन हा देवाचा स्वभाव आहे. तो देवापासून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे मनुष्याला मिळालेला स्वभाव आहे आणि तो आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त करून घ्यायचा आहे. त्या आत्म्याचं फळ आणि त्याची कृपादान आपल्याला प्राप्त करण्यासाठी झटायचं आहे. ते आत्म्याचं फळ, जर पवित्र आत्माच नाही माझ्या ठाई तर त्याचं फळ प्रगट होत नाही. जर पवित्र आत्मा नाही आणि आपण म्हणतो की माझ्या ठाई ते आत्म्याचं फळ आहे, तर तो कुठला तरी मनुष्य स्वभाव आपण चांगुलपणा प्रगट करतो, देहाची कृत्य प्रगट करत आहोत प्रियांनो. कारण मनुष्याच्या ठाई उत्तम आणि चांगलं असं काही नाही. पापक्षमेशिवाय आणि अपश्चाताप केल्याशिवाय आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय मनुष्यांमधून उत्तम असं काही निघू शकत नाही. आणि म्हणून जे आपण ख्रिस्त शिष्य आहोत, आपल्या जीवनाच्या द्वारे उत्तम असा स्वभाव, उत्तम अशी कृत्य, आत्म्याचा जो गुणधर्म आहे आत्म्याच्या फळाचा, तो प्रगट होण्यासाठी सर्वात प्रथम ते फळ आपल्याला असणं, तो पवित्र आत्मा प्राप्त करून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे.
पुढचा मुद्दा पाहूयात आपण, आपल्याला पवित्र आत्म्याची कशासाठी गरज आहे. योहानकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याचं 14वं वचन आपण वाचू. मी 12व्या वचनापासून वाचेल तुम्हाला नीट कळण्यासाठी. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. मी मगाशी सांगितलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याशी वर्बली कम्युनिकेट करत होता, शब्दांच्या द्वारे त्यांना गोष्टी सांगत होता, परंतु तो म्हणतो की मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाही. जर तो तेवढ्या गोष्टी सांगत राहिला तर त्यांना सोसवणार नाही, कारण त्यांच्या ठाई ते प्राप्त करून घेणारा, त्याचं ज्ञान देणारा, त्याचं महत्व समजून सांगणारा पवित्र आत्मा नाही. अनेक वेळेस अनेक लोकांना देवाचं वचन, देव राज्याच्या खोलवार गोष्टी ते स्वीकारू शकत नाहीत, त्यांच्याच्याने त्या सोसवल्या जात नाहीत, कारण त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याचा अभाव आहे. पवित्र आत्मा फार थोडक्या प्रमाणात आहे, तेवढा अधिक प्रमाणात तो नाही त्यांच्या जीवनामध्ये की ते लोक त्या गोष्टी संपूर्णरित्या स्वीकारू शकतील, त्या आत्म्याशी ते एकरूप होऊ शकतील. एवढा बलवान प्रमाणामध्ये, एवढा अधिक प्रमाणात तो त्यांच्यात नाही, तेच सांगत आहे. पण पुढे म्हणतो येशू ख्रिस्त, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. पवित्र आत्मा स्वतःच कधी सांगत नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं वचनांमधून काही 2-3 आठवड्यांपूर्वी की पितापासून जे ऐकलं ते प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आणि त्याच्यापासून जे ऐकलं ते पवित्र आत्मा सांगतो, आणि म्हणून पिता जे सांगतो तेच पुत्र सांगतो, तेच पवित्र आत्मा सांगतो. जर कोणी म्हणत असेल की प्रभू येशू ख्रिस्त जे सांगतो ते पवित्र आत्म्याचं सांगणं आणि पित्याचं सांगणं ह्याच्यापेक्षा वेगळं आहे, किंवा जर कोणी म्हणतं की आज मला पवित्र आत्म्याने असं काही प्रगटीकरण दिलं आहे की पित्याने जे सांगितलं आणि पुत्रांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळं आहे, तर तिथे कुठेतरी मनुष्य स्वभाव आहे, मनुष्याचं ज्ञान आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तो सत्याचा आत्मा नाहीये, फसवणूक आहे तिथं. सत्याचा आत्मा जे काही तो स्वतःच सांगतच नाही हो, मग सांगणारा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने पण म्हटलं, मी तुम्हाला सांगतो जे मी पित्यापासून ऐकलेलं आहे. सांगणारा नेहमी पिता आहे प्रियांनो, त्याच्यापासूनच आपल्याला प्रगट झालेला आहे. त्याचं एक्सप्लेनेशन जो देहधारी शब्द आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलं, आणि आज सुद्धा तेच प्रगटीकरण पवित्र आत्मा आपल्याला देत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा जर एक आहे, ते एकच गोष्ट बोलतात, तर जे प्रेषित आहे ते सुद्धा तीच गोष्ट बोललेले आहेत. म्हणून संत पावलाचे टीचिंग सुद्धा, काही लोक म्हणतात नाही का येशू ख्रिस्ताने असं बोललं पण संत पाऊल तसं सांगतो, जुन्या करारात असं लिहिलंय पण संत पावलाने ते कॅन्सल केलंय. आय एम सॉरी, कृपया त्याच्यातून बाहेर या. ज्यांचं पवित्र शास्त्रात नाव नमूद केलं आहे ते जो सत्याचा आत्मा सांगतो तेच ते बोललेले आहेत, आणि ते म्हणूनच जे पित्याने सांगितलं तेच पुत्रांनी सांगितलं, तेच पवित्र आत्म्याने सांगितलं, तेच त्याचे शिष्य आणि प्रेषित सांगतात. हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या वचनात बोललेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये कधीच कुठेच कोणतीच कॉन्ट्रोवर्सी नाहीये की कोणीतरी एक गोष्ट बोलला आणि दुसऱ्यांनी विरोधाभास उत्पन्न केला. ज्या ठिकाणामध्ये आपल्याला विरोधाभास आहे असं वाटतं त्या ठिकाणामध्ये मनुष्याचं तत्वज्ञान आणि समजून घेण्याची जी सामर्थ्य आहे ते कमी पडतं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कमी पडलेलं आहे. पण ज्या ठिकाणामध्ये पिता जे बोलला तेच पुत्र बोलला, तेच पवित्र आत्मा बोलला, तेच पवित्र शास्त्रातील सर्व देवाचे सेवक बोलत आहे, या गोष्टीची ज्या ठिकाणात खात्री मिळते त्या ठिकाणात नक्की सत्याचा पवित्र आत्मा आहे. म्हणून तर तो एकाच गोष्टीची खात्री करून देतो आपल्याला, होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळविल म्हटलेलं आहे. किती सुंदर सांगितलंय. म्हणून तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी पुनरुत्थानाच्याच दिवशी त्यांना पवित्र आत्म्या नागपुड्यात त्यांच्यावरती फुंकर घातली, रुआख हाकोदेश जे आहे, देवापासून आलेला जो आत्मा आहे, देवाचा जो श्वास आहे, ब्रेथ ऑफ द लॉर्ड जो आहे, देवाचा जो श्वास आहे तो त्यांच्यामध्ये घातला, तो पवित्र आत्मा. तिथून पुढे तुम्हाला सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त मग त्यांना दाखल्याने शिकवत नव्हता, कारण तो सत्याचा आत्मा त्यांना प्रगट करत होता गोष्टी. तो माझे गौरव करील. खूप सुंदर म्हटले की पवित्र आत्मा ख्रिस्ताचे गौरव करतो, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल.
जे प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे त्यातून घेऊनच तो पवित्र आत्मा तुम्हाला म्हणजे प्रेषितांना म्हटलेला आहे, शिष्यांना सांगत आहे आजच्या काळात आपल्याला, कारण आपण सुद्धा ख्रिस्त शिष्य आहोत. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. किती सुंदर सांगितलं आहे. आणि म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवी. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः इथं सांगत आहे, जे पित्याचं आहे, जे काही पिता बोलला आहे, जे काही त्याचं आहे ते सगळं माझं आहे. आणि मग त्याच्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल आणि शिकवेल. मी आशा करते की आज पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असावा, तुम्हाला खात्री करून देत असावा. काय सांगत आहे या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त स्वतः. म्हणून जे आपण ख्रिस्त शिष्य आहे, आपल्याला आपल्या जीवनाद्वारे देवाचं गौरव जर करायचं आहे तर पवित्र आत्म्याचं ऐकणं गरजेचं आहे. कारण जे प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे तेच तो आपल्याला सांगतो आणि जे पित्याचं आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी सांगितलेलं आहे. ती एक वाक्यता ते पवित्र आत्म्याद्वारे जो ख्रिस्त शिष्य आहे तो म्हणून कधीच पवित्र शास्त्रातल्या तत्वज्ञानांना घेऊन त्याच्यावर वादविवाद करत नाही, तर त्याच्यामध्ये असलेली एकरूपता जी आहे, जी समरूपता आहे, त्याचं प्रगटीकरण प्राप्त करून घेऊन त्याच्याद्वारे सामर्थ्य घेऊन अनेकांना ते सामर्थ्य देण्यासाठी स्वतःला सज्ज करत असतो. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आपल्याला तसा शिष्य म्हणून तयार व्हायचं आहे. नो कॉन्ट्रोवर्सीज ॲट ऑल, नेव्हर. शेवटी संत पावलाने जे सांगितलं का प्रभू येशू ख्रिस्तानी कोणीही सांगितलेलं असो किंवा पेत्राने बोललेलं असो, कोणीही पण जुन्या करारात नवीन करारात जेवढे देवाचे सेवक आहे त्या सर्वांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे बोललेल्या आहेत गोष्टी. त्यांनी स्वतःचं तत्वज्ञान सांगितलं नाही. जे कोणी स्वतःचं तत्वज्ञान जर सांगितलं असतं तर त्या पवित्र वचनांमध्ये त्यांचं पवित्र ग्रंथामध्ये त्यांचं नाव आणि त्याचा उल्लेखच आला नसता. देवाच्या इच्छेच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या म्हणून देवाने त्यांना त्या पुस्तकामध्ये स्थान दिलेलं आहे. त्याच्या विरोधात जाऊन जर त्यांनी सांगितलं असतं तर त्यांचं नाव ह्या पुस्तकात पण नसतं, जीवनाच्या पुस्तकात पण नसतं आणि कशातच नसतं, प्रवेशच झाला नसता. देवाच्याच विरोधात जाण्याची कोणत्या मनुष्याने हिम्मत करावी? कुठल्या मनुष्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आणि तेवढं ज्ञान सुद्धा नाही की सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर जे बोलला आहे ना, ते शब्द, त्याचे विचार, त्याची इच्छा, त्याच्या योजना, त्याचे सामर्थ्यशाली शब्द जे आहेत ते कॅन्सल करावेत, त्याच्यावर वितंडवाद करावा, एवढं सामर्थ्य आणि ज्ञान कुठल्याच मनुष्यामध्ये नाही प्रियांनो. आणि जर कोणी असं करत असेल, मी सर्वांना नम्रतेची विनंती करते, त्यापासून दूर जा. तुम्ही शांततेने देवाला समर्पित होऊन देवाच्या वचनाचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अभ्यास करा, त्याच्यावर मनन करा. तोच पवित्र आत्मा सर्वांना दिलाय, तो तुम्हाला नक्की सत्य प्रगट करेल. इथं म्हटलेलं आहे कारण तो सत्य प्रगट करणारा आत्मा आहे. पुढचा मुद्दा आहे 6वा, योहान 15:26. परंतु जो पित्यापासून निघतो त्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन. तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. जो पवित्र आत्मा आहे तो पित्यापासून निघतो म्हटलेला आहे. जर पवित्र आत्मा पाहिजे तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पित्याकडे तो मागायचा आहे आपल्याला. येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी सर्व वचन वाचू शकत नाही, रेफरन्स घेऊ शकत नाही, पण त्याने सुद्धा म्हटलं की माझ्या नावात जे काही तुम्ही पित्याकडे मागताल ते तुम्हास प्राप्त होईल. जर कोणी तुम्ही जगी लोक, येशू ख्रिस्ताने दाखला पण दिला होता की जर तुमच्या मुलाने भाकरी मागितली तर धोंडा देत नाही तुम्ही ना, मासा मागितला तर विंचू देत नाही तुम्ही. जर तुम्ही जगिक पिता आहे आणि तुम्हाला चांगल्या देणग्या द्यायचं कळते तर स्वर्गीय पिता किती अधिक प्रमाणात देईल. या वचनावरती आपण मागे मनन केलं होतं. म्हणून तो कैवारी जो आत्मा आहे तो जर पाहिजे तर तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पण तो मिळतो पित्यापासून.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पित्यापासून आपल्याला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. हे मी माझ्या डोक्याचं मनाचं नाही सांगत प्रियांनो, हे वचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याच्यावरती फार चर्चा करण्या एवढं पण ते अगदी कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये नाही लिहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सिंपल सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. आणि म्हणून जर कोणाला पवित्र आत्मा मिळाला नसेल तर त्याने पित्याकडे तो मागावा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो कैवारी आत्मा मागावा, तुम्हाला नक्की तो प्राप्त होईल. योहान 16 त्याचं 13 ते 15 या ठिकाणात सुद्धा आपण आत्ताच वाचलेलं आहे. त्याच्यानंतर प्रेषित 9:17 वाचूयात आपण. प्रेषित 9:17. हालेलुया जीसस. तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, शाऊल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठविले आहे. प्रेषित 9 आपल्याला माहिती आहे की शौलाचा पालट झालेला त्या ठिकाणामध्ये जो छळ करणारा आहे तो तिथून पुढे प्रेषित झाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी. हनन्या ज्यावेळेस त्याच्याकडे आला, खूप सुंदर सांगितलेलं आहे की तो म्हणतो, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुला दर्शन दिलेलं आहे ना त्याने मला पाठवलं की तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे. तुला पुन्हा दृष्टी यावी हे खूप महत्वाचं आहे. अगोदर तो चुकीचं शिक्षण जे पवित्र आत्म्याच्या द्वारे नव्हतं मिळालं, त्यांनी देवाच्या वचनांचा जो अर्थ आहे तो मानवी बुद्धीने शास्त्री परुषी जे शिकवत होते त्याच्यानुसार तो देवाचं वचन शिकलेला होता. ही वॉज व्हेरी वेल एज्युकेटेड पर्सन. त्याचा दृष्टिकोन वेगळा होता कारण मनुष्याच्या ज्ञानाचं शिकत होता तो. शास्त्री परुषांनी शिकवलेलं शिकला होता त्यांच्याद्वारे. खरं जे इन्साइट आहे त्याचं जे आत्म्याच्या द्वारे प्रगटीकरण आहे ते प्राप्त नव्हतं झालं त्याला. आणि म्हणून तो मंडळीचा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे होते त्यांचा छळ करत होता. पण तो म्हणतो तुला पुन्हा दृष्टी यावी. खूप सुंदर सांगितलंय की तुला त्या ज्या गोष्टी आहे त्याचं पुन्हा एकदा प्रगटीकरण व्हावं आणि तू आत्म्याने भरला जावा, परिपूर्ण व्हावा. तो जे अन्न झाला होता ते प्रतिकात्मक होतं की त्याच्या अगोदर जे शिकला होता, जे देवाचंच वचन होतं, पण तो देवाच्या लोकांच्याच विरोधात वापरत होता कारण तो मनुष्य ज्ञानाप्रमाणे चालत होता. आणि म्हणून त्याला वाटत होतं पिता वेगळा आहे, प्रभू येशू ख्रिस्त वेगळा आहे आणि पवित्र आत्म्याचा तर अनुभवच घेतला नव्हता. आणि म्हणून तो त्यांच्यात डिफरन्स करत होता. म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारत नव्हता. जे पित्याच्या द्वारे आम्हाला तोरा मिळालेला आहे, नियमशास्त्र, शास्त्री परुषांचे नियम, तत्वज्ञान, त्या दृष्टिकोनातून चालला होता. आणि म्हणून हनन्याला देवाच्या आत्म्याने सांगितलं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुला दर्शन दिलं, ज्या देवाचं दर्शन मोशेला घडलं होतं, त्याच प्रभू येशू ख्रिस्तानी त्याला आता दर्शन दिलं. खात्री पटली त्याची. त्यानंतर दृष्टिकोन बदलला पूर्णपणे. जे ज्ञान आधी देवाच्या लोकांच्या विरोधातच वचनाचं ज्ञान वापरत होता तेच ज्ञान घेऊन अनेक लोकांना आत्म्यामध्ये स्थिर केलं त्यांनी. हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे प्रियांनो. देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे ज्यावेळेस एकत्ररित्या येऊन काम करतं त्यावेळेसच अशा गोष्टी घडतात. जसं मी अगोदरच सांगितलं, फक्त वचनाचं ज्ञान काही फायद्याचं नाही. शौलाच्या बाबतीत तेच झालं होतं. फक्त वचनाचं ज्ञान घेतल्यामुळं आत्म्याच्या गोष्टींना विरोध करत होता, सत्य स्वीकारत नव्हता. पण त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, तो आत्म्याने परिपूर्ण झाला. प्रिया, आम्हाला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी. मनुष्यापासूनच्या ज्या गोष्टी आहे, जे तत्वज्ञान आहे, माझ्या स्वतःचे विचार, माझं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टींच्या बंधनातून आपण पार जावं. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टांत आपल्याला मिळावा, त्याचं प्रगटीकरण मिळावं, तर आपण आत्म्याने परिपूर्ण होत जाऊ. याकरता आपल्याला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. आपला दृष्टिकोन बदलावा, आपल्याला आत्मिकरित्या पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी, जशी त्या शौलाला झाली होती. जसा त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं तसं आपल्या जीवनात घडावं आणि मग आपण त्याच्या नावाचं महान असं साक्षीदार ठरावं. याकरिता आपण ख्रिस्त शिष्य जे आहोत त्या आपल्याला त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे.
ख्रिस्त अधिक स्पष्टरित्या प्रगट व्हावा, याकरिता आपल्याला दिलेला आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्या वाचून कोणालाच तारण प्राप्ती नाही. कोणीही असू द्या जगामध्ये, कोणीही, प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्याच नावामध्ये आहे. पित्याकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. इथे सुद्धा एक खूप छान ते वचन सांगतं की माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. पित्याकडे जाण्याचा जो दरवाजा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण पुष्कळ वेळेस त्या दरवाजापर्यंत येतो, प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो, पण हे लक्षात घ्या, पित्याकडे जाण्याचा मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्याला पित्याकडेच घेऊन जातो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्या दारातच थांबू नये. जर तिथंच थांबलो, पिता बोलतो ते नको मला काय, दरवाजापर्यंत आलो पण दरवाजा किती छान आहे तेवढंच पाहत थांबलो, तो दरवाजा मला कुठे घेऊन जात आहे तिथं जाण्याचंच मी विसरलो आहो. आज पुन्हा एकदा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आहे. दृष्टी पुन्हा प्राप्त करण्याची वेळ आहे. कारण पित्याकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. पित्याकडे जाण्याचा मुख्य दरवाजा प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याद्वारे आपण जातो, पण जायचं अंतिम उद्देश पित्याकडे पोहोचणंच आहे. प्रियांनो, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करावा. हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. पुढचा माझा मुद्दा आहे, मी 5 मिनिटांमध्ये संपवल. रोम 8:26-27. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. प्रभावशाली प्रार्थना कशी करावी, त्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा मिळणं, आणि फक्त मिळणं नाही, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवलं जाणं, त्याच्यापासून मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला पवित्र आत्मा सांगतो. उगाचच मला माहिती असलेले सगळे वचन इकडची तिकडची बडबड नाही प्रियांनो. पवित्र आत्म्याच्या द्वारे यथायोग्य अशी प्रार्थना आपण करावी. ते वचन जे आहेत त्याचं प्रगटीकरण पवित्र आत्मा देतो, आणि त्या वचनाच्या प्रगटीकरण जे पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त झालेलं आहे त्याच्याद्वारे आपल्याला दिशा मिळते की मी काय आणि कशा प्रकारची प्रार्थना करावी, कुठल्या मुद्द्यासाठी. जगात असा कुठलाच विषय नाही की ज्याच्यासाठी देवाच्या वचनामध्ये प्रार्थना करण्यासाठी मुद्दे किंवा वचनच नाही. कुठलाच विषय नाही, कुठलाही विषय असू द्या जगामधला, कुठलाही असू द्या, त्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला देवाचं वचन उपलब्ध आहे. त्या देवाच्या वचनात त्या गोष्टी संदर्भात देवाची काय योजना आहे हे अगोदरच प्रगट झालेलं आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या तो आपल्याला शिकवतो यथायोग्य कशी प्रार्थना केली पाहिजे. आणि इथं म्हटलं आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. हालेलुया. आपण तर मध्यस्थी करतोच मनुष्य, पण पवित्र आत्मा स्वतः सुद्धा अनिर्वाच्य कण्याच्या द्वारे, न बोलण्याच्या द्वारे, आपल्या द्वारे देवाकडे मध्यस्थी करत असतो. पुन्हा एकदा प्रार्थना हा खूप मोठा विषय आहे. मी काय असं 1 आणि 2 ओळीमध्ये सांगू शकत नाही. खूप खोलवर वचन आहे हे, की यथायोग्य मध्यस्थी आणि प्रार्थना कशी करावी हे पवित्र आत्मा आपल्याला प्रगट करत असतो. म्हणून आपण जे सर्व ख्रिस्त शिष्य आहोत, आपल्या सर्वांना त्याच्या आज्ञा एकमेकांसाठी प्रार्थना करत राहा. आपल्या सर्वांना प्रार्थना करण्यासाठी त्याने पाचारण केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे. ती आपण सर्व प्रार्थना करत असताना आपल्याला पवित्र आत्मा महत्त्वाचा आहे, त्याचा हातभार महत्त्वाचा आहे, त्याच्याकडून मध्यस्थी शिकणं महत्त्वाचं आहे. आणि मग आपण फक्त एक प्रार्थना करणारी व्यक्ती नाही राहत प्रियांनो. एक प्रार्थनाशील व्यक्ती, त्याचा पुढचा टप्पा असतो की ती मध्यस्थी करणारी व्यक्ती बनते, आणि त्याचा पुढचा टप्पा असतो की ती व्यक्ती एक प्रार्थना योद्धा बनत असते. प्रार्थना करणारी प्रत्येक व्यक्ती प्रेयर वॉरियर, प्रार्थना योद्धा नसते. एक व्यक्ती प्रार्थनाशील आहे, अनेक लोकांना प्रार्थना करायला आवडती, ते आत्म्याचं सामर्थ्य वचन नाही वापरत,
पण त्यांना प्रीती कळवळा आहे म्हणून ते प्रार्थना करतात. ती प्रार्थनाशील व्यक्ती आहे, प्रभू त्यांना आशीर्वाद देणार आहे. मग तिथून पुढे आहे की आपल्याला खरा कळवळा, खरी प्रीती आणि देवाचं वचन कळतं आणि मग आपण त्या परिस्थितीचं, समस्येचं, त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दलचं गांभीर्य, देवाच्या वचनातल्या गोष्टी घेऊन मग मात्र त्या व्यक्तीसाठी अधिक वेळ देऊन, कोणी आपल्याला काय रेकग्नाइज करो, आपली ओळख करो, आपल्याला शाबासकी देव नाही देव, आपल्याला माहिती आहे प्रार्थना माझ्यात आणि माझ्या प्रभूमध्ये आहे. आपण जी प्रार्थना करायला लागतो दुसऱ्यांच्यासाठी, दुसऱ्यांच्या वतीने, फक्त व्यक्तींसाठी नाही, मग हळूहळू व्यक्ती करत शहरांसाठी करायला लागतो, राज्यांसाठी करायला लागतो, देशांसाठी करायला लागतो, संपूर्ण जगासाठी करायला लागतो. असा प्रवास प्रभू घडवतो आपल्याद्वारे. अनेक मध्यस्थी करणारे आहेत, जगाला माहिती पण नसेल हो, पण जगातल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतात. ते घरात बसून गुडघ्यावर रडून प्रार्थना करतात. आज तुम्ही, मी, आपण सर्व लोक जे उभे आहोत, जिवंत आहोत, कोणीतरी आहे प्रियांनो आपल्या मागे आपल्यासाठी प्रार्थना करणारं. कोणीतरी आहे त्या प्रार्थनेमध्ये आपल्यासाठी प्रभूकडे मागणारं. कोणीतरी आहे तुमच्या माझ्यासाठी मध्यस्थी करणारं. आनंदाची गोष्ट ही आहे की मनुष्य अशा प्रार्थना करणाऱ्यांचा, मध्यस्थी करणाऱ्यांचा आदर सत्कार उदो कोणी करत नाही. तीच आनंदाची गोष्ट आहे. कारण मनुष्यापासून तुम्हाला प्रतिफळ मिळालेलं नाही, तर तुमचं सर्व प्रतिफळ जे आहे, तुमचे बक्षीस जे आहे, तुम्ही जे फॉर एक्झाम्पल काम जे केलं त्याचा मोबदला सगळा बाकी पेंडिंग आहे प्रभूकडे, माहिती, इट्स पेंडिंग विथ द लॉर्ड. आणि जेव्हा त्या स्वर्गामध्ये आपण जाणार आहोत, बक्षीस समारंभ, पारितोषिक वितरण समारंभ, कदाचित लोक तुम्हाला ओळखत नसतील प्रियांनो, पण सर्व लोकांच्या समोर प्रभू तुमची ओळख करून देणार आहे. तुम्ही ज्या गुप्त केलेल्या प्रार्थना आहेत आजच्या दिवशी या पृथ्वीवरती, त्या प्रभू सर्वांच्या समोर उघडकीस आणणार आहे. लोकांनी तुम्हाला काही किंमत पण दिली नसेल, तुमचं वाहवा पण केली नसेल, पण प्रभू सर्वांच्या समोर तुम्हाला पारितोषिक देणार आहे. इतक्या दिवसांचं जे तुमचं राहिलेलं जे वेतन आहे त्याचा मोबदला व्याजासकट परत मिळणार आहे. खूप मोठा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. असा मध्यस्थक असतो. आणि मग हळूहळू मध्यस्थी करताना अजून देवाच्या वचनामध्ये मुळावला जातो तो व्यक्ती आणि पवित्र आत्म्याचं अधिक सामर्थ्य प्राप्त होतं. आणि मग तो व्यक्ती आता फक्त लोकांच्या वतीने देवाकडे नाही बोलत, तर त्या लोकांच्या वतीने युद्धभूमीमध्ये जाऊन अंधकाराच्या शक्ती, प्रिन्सिपॅलिटीज, पॉवर्स ऑफ डार्कनेस जे आहे, अधिपती, त्या सर्वांच्या विरोधात आता हळूहळू युद्ध करायला लागतो. तो प्रेयर वॉरियर असतो. जे युद्धाच्या प्रार्थना करतात ते प्रेयर वॉरियर्स असतात. आणि ते सोपं काम नसतं. म्हणून प्रार्थनाशील जो व्यक्ती कधीच प्रार्थना तुम्ही जास्त करत नसाल, आज सर्वांना देवाच्या समोर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उत्तेजन देईल की एक प्रार्थनाशील व्यक्ती बना. जे प्रार्थनाशील व्यक्ती आहे त्यांना उत्तेजन देईल की मध्यस्थक बना. जे मध्यस्थक आहे त्यांना देवाच्या समोर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उत्तेजन देईल. पुढच्या प्रवासाला लागा, युद्धासाठी तयारी करा आणि प्रार्थना योद्धे बनायला शिका. प्रभू खूप महान आहे. आपण आज इथे थांबणार आहोत. राहिलेले पॉइंट्स जे आहे आपण पुढच्या वेळेस नक्की पाहणार आहोत. परंतु मी आशा करते की देवाचा पवित्र आत्मा आज नक्की तुमच्याशी बोलला आहे. प्रियांनो, देवाचं वचन आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य याने अधिक अधिक स्वतःला भरून घ्या. जितका अधिक वेळ मिळेल तितका अधिक देवाच्या वचनावर मनन करा. पवित्र आत्म्याशी बोलायला शिका. जर कोणाला पवित्र आत्मा मिळाला नाही, त्यांनी स्वर्गीय पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागा, तो तुम्हाला नक्की देणार आहे. तुमची भूक आणि तहान पाहून त्यानुसार तो तुम्हाला नक्की भरणार आहे. प्रियांनो, आपलं जीवन रिक्त करायला शिका, मोकळं करायला शिका, रिकामं करायला शिका, जेणेकरून त्याचा अधिक सामर्थ्य, त्याची अधिक कृपादानं, त्याचा अधिक स्वभाव, त्याचा अधिक सामर्थ्य तुमचं जीवन व्यापून टाकल प्रियांनो. कारण आपल्याकडे आता अजून वर्षानुवर्षांचा काळ राहिला नाही प्रियांनो. आपण खूप शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. प्रभूचं येणं खूप जवळ झालेलं आहे. मला वेळ, काळ, घटना आणि वर्ष
डोंट गो इन टू ऑल दोज थिंग्स, नका जाऊ त्याच्या मागे. आजच्या दिवशी जर माझा श्वास काढून घेतला, आजच्या दिवशी जर प्रभू प्रगट झाला तर मी काय आहे एवढंच आत्मपरीक्षण पुरेसं आहे. दररोजच्या दिवशी ते आत्मपरीक्षण करा. कदाचित अभ्यास केल्यावर जर कळालं की पुढच्या वर्षी प्रभू येणार आहे तर ते वर्ष उजाडूपर्यंत तुम्ही निद्रेत राहता. म्हणून तर प्रभूने म्हटलं की पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाहीये. उद्या जरी प्रभू येणार असेल, आज रात्री जरी प्रभू येणार असेल तरी मला तुम्हाला कोणालाच नाही माहिती प्रियांनो. म्हणून प्रत्येक क्षण त्याच्यासाठी जगायचा आहे. प्रभूचं येणं खूप जवळ झालेलं आहे. त्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा. जग हे अंधकाराने व्यापलेलं आहे, अधिक आणि अधिक व्यापलं जात आहे. शेवटच्या काळाची अनेक चिन्ह पूर्ण होत आहे. हे महामारी, हे मनुष्याने आणलेल्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व शेवटच्या दिवसाची देवाचं वचन पूर्ण होण्याच्या तयारी परत आपल्याला घेऊन जात आहे. मी दरवेळेस तेच सांगते, आज देखील पुन्हा पुन्हा तेच सांगेल. जगामधले जे लोक आहेत ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला नाही, जे देवाचे लोक नाही, त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुमच्या जीवनाचे निर्णय घेऊ नका. देवाच्या वचनाचं सत्य, पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण प्राप्त करा. तुम्हाला समजेल की जगाचा आत्मा कुठला आहे, सैतानाचा आत्मा कुठला आहे आणि देवाचा आत्मा माझ्याशी काय बोलत आहे. या जगात राहा परंतु जगाशी एकरूप होऊ नका. आपल्याला वेगळं करण्याची वेळ आलेली आहे प्रियांनो. त्या पवित्र आत्म्याच्या शेवटच्या संजीवनामध्ये प्रवेश करण्याची वेळ आलेली आहे, कारण प्रभू लवकर येत आहे. इस्रायलच्या घडामोडी पण पहा, लक्ष द्या, कारण त्याचे सुद्धा चिन्ह पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. ते शेवटच्या काळाची चिन्ह. प्रार्थना करू नका देवा असं घडू नको देऊ आणि तसं घडू देऊ नको. अशा प्रार्थना केला तुमचा टाइम वेस्ट आहे आणि तुमच्या मनाची समजूत आहे आणि सरते शेवटी निराशा येईल. अहो आम्ही एवढी प्रार्थना केली पण देवाने परिस्थिती नाही बदल. कारण वचनाचं पूर्ण होणं हे अगत्याचं आहे. वचन पूर्ण होणार आहे. प्रार्थना देवा हे असं नको घडू आणि तसं नको घडू देऊ, देवाला आदेश देण्याच्या प्रार्थना करू नका. तुमच्या आणि माझ्या सांगण्यानुसार तो त्याचे वर्षानुवर्ष सृष्टीच्या निर्मितीच्या पहिले जे त्यांनी योजना करून ठेवल्या त्या तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेने बदलणार नाही. प्रार्थना ही करा की देवा विश्वासणाऱ्यांमध्ये जागरूकता येऊ देत प्रभू. आमची अंतःकरण जागरूक होऊ दे. मला अधिक वचनात आणि प्रार्थनेमध्ये वाढव प्रभू. मला तुझ्या नावाचं साक्षीदार होऊ दे. शेवटच्या संजीवनाचा सहभागी मला कर. ज्या वेळेस तू लवकरात लवकर आता येत आहे त्यासाठी तू माझी तयारी करून घे. ही प्रार्थना करा आणि स्वतःची तयारी करत राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. शालोम अँड मारानाथा. प्रभू लवकर येत आहे. गॉड ब्लेस यू ऑल.